आपल्यासोबत अभिनेत्री मधुरा वेलणकर आहेत, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया। मधुराजी, स्वागत आपलं झी 24 तास मध्ये। काय नेमकं झालं होतं, का हा शो थांबवण्यात आला? नमस्कार। खरं सांगायचं तर हा आमचा कॉन्ट्रॅक्ट शो होता पुण्याच्या टिळक स्मारक मध्ये। बार काउन्सिलने हा शो घेतला होता आणि खरं सांगायचं तर मिस्टर अँड मिसेस हे अतिशय सेन्सिटिव्ह असं नाटक आहे आणि आजपर्यंत अनेक समीक्षकांनी किंवा प्रेक्षकांनी आणि अनेक मान्यवरांनी गौरवलेलं असं हे नाटक आहे। साधारण 151 शोज आम्हाला कधीच अशा काही प्रतिक्रिया आल्या नाहीत, मात्र काल 152वा आमचा शो झाला आणि सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट शोला आमचीही एक तयारी असते कलाकार म्हणून की शिट्ट्या येतात, लाफ्टर येतात किंवा टाळ्या येतात, ह्या सगळ्याची कल्पना होती। मात्र एका पॉइंट नंतर अश्लील शेरेबाजी सुरू झाली। एक 4-5 वेळेला आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि प्रयोग चालू ठेवला। मात्र एका सीन मध्ये आम्हाला ते असह्य झालं, आम्हाला बोलता येईना इतकं शेरेबाजी वाढली आणि आम्ही नाटक थांबवलं आणि आम्ही त्यांना विचारलं की खरंच तुम्हाला हे नाटक बघण्यात इंटरेस्ट आहे का, तर आपण पुढे जाऊ, नाही तर आत्ताच थांबूया। बोला। यावरही त्यांना खरं तर त्याच्यातही त्यांना काहीतरी शेरेबाजी करायचीच होती, पण काही प्रेक्षकांनी थांबवलं आणि आम्ही पुढचा प्रयोग पार पाडला। पण शेरेबाजी काही थांबली नाही शेवटपर्यंत आणि खूपच धक्कादायक होतं। आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला हा असा पहिलाच प्रसंग होता, इतक्या खालच्या पातळीवर, आणि ते सुद्धा वकील आणि न्यायाधीश अशी माणसं ज्या शोला आली होती त्यांच्याकडनं हे अपेक्षित नव्हतं। आपल्यासोबत चिन्मय मांडलेकर सुद्धा आहेत, त्यांच्याशीही चर्चा करूयात। चिन्मय, का नेमकी ही शेरेबाजी अशी होत होती? काही कारण कळू शकलेलं आहे बार काउन्सिलच्या काही अधिकाऱ्यांकडून? नाही, ते काय कारण सांगतील मी सांगतो। सुसंस्कृतपणाचा अभाव हे पहिलं कारण। दुसरं कारण म्हणजे आपण नाटकाला आलोय म्हणजे आपण समोर परफॉर्म करणाऱ्या माणसांना विकत घेतलंय असा आव। आणि तिसरं अत्यंत महत्वाचं कारण जे मी आता इथे बसून सांगू शकतो की ती माणसं प्यारलेली होती। त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या एकूण बिहेवियर मधनं हे मला साधारणपणे 50 फूट लांब स्टेजवरही जाणवत होतं की ही जे कोण माणसं बोलतायत ती प्यायलेली आहेत। आणि असा एक माणूस नव्हता, अशी किमान एक 10 ते 15 माणसं होती। माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या आयोजकांनी हे आयोजित केलं त्या आपण एका केलेल्या अशा आयोजनाला नेमकी कोण कोण माणसं येत आहेत, ती कुठल्या पातळीची माणसं आहेत याची शहानिशा करणं गरजेचं आहे। कारण त्याच प्रेक्षकांमध्ये फॅमिली बरोबर आलेली, लहान मुलांबरोबर आलेलेही प्रेक्षक होते। आमचं सोडा, तिथे ज्या बायका किंवा जी लहान मुलं बसली असतील त्यांना काय वाटलं असेल की अशा पद्धतीची शेरेबाजी ऐकून? याचा विचार स्वतःला वकील म्हणवणाऱ्या माणसांनी करायला हवा असं मला वाटतं। आणि ते जर तो करत नसतील तर खरंच फार दुर्दैवी आणि फार भीतीदायक आहे। अगदी बरोबर। खरं तर सुसंस्कृत पुणेकर हे नेहमी आपण ऐकत असतो आणि त्यांच्याकडून आणि खास करून वकिलांकडून अशा पद्धतीची वागणूक निश्चितच धक्कादायक म्हणावी लागेल। चिन्मय आणि मधुरा, तुमचे दोघांचेही खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर अशा पद्धतीनं ही अश्लील शेरेबाजी होत असल्यामुळे नाटक काही काळासाठी थांबवण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा नाटकाचा प्रयोग पूर्ण करण्यात आला। मात्र आपल्या आयुष्यातला हा पहिलाच असा वाईट प्रसंग आहे, अशी प्रतिक्रिया या दोघांकडूनही मिळाली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।